सर्व सहकारी सदस्य दिनेश नवगिरे, नारायण, समाधान या शाळेचे मुख्याध्यापक, स्टाफ आणि विद्यार्थी मित्र, आज आपण शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं एक चांगली बातमी तुम्हाला दिलेली आहे। 8वीच्या वर्गासाठी जो आपला प्रयत्न होता त्याचं मान्यतेचं पत्रच काल तुम्हाला संध्याकाळी हातात दिलं। सगळ्यात महत्त्वाचा विषय की आता नवीन इथं काही स्टाफ आलेला असेल, त्यांना माहीत नाही की ही जे एवढं दिसतं इथं काहीही नव्हतं, फक्त एक पाण्याची टाकी होती। जी काकासाहेबांनी ही जमीन ग्रामपंचायतला पैसे देऊन खरेदी केलेली जमीन आहे आणि ह्या जमिनीमध्ये आपण पारूनगरच्या पहिल्या शाळेची सुरुवात केली। एक कृषीचं ऑफिस आहे इथं महाग व्यंकट खराडे राहत होता आणि त्या भागात ह्या भागात शाळाच नव्हती जिल्हा परिषदची, म्हणून आपण ते आपले मागडले मुख्याध्यापक सगळ्यांचे आवडते त्यांना मी ती काम लावलं आणि ह्या भागात आमच्याकडं जास्तीत जास्त भटके विमुक्त याची संख्या जास्त आहे। मग आपण अशांची विद्यार्थी गोळा करून, विद्यार्थी येत नव्हते तर ग्रामपंचायतच्या मार्फत विद्यार्थ्यांना पुस्तकं दे, दप्तर दे, डब्बे सगळं केलं आणि 15च विद्यार्थ्यापासून शाळा चालू केली। ही शाळेचं पहिला इतिहास आहे आणि हळूहळू ही शाळा ज्यावेळेस नावारूपाला आली, ज्यावेळेस आपल्याकडं महागडल्या काळात केंद्र सरकारच्या अनुदानातून बांधलेल्या ह्या इमारती आहेत महागडल्या, कारण डिझाईन त्यांचा आहे। आमचा विरोध होता ह्या त्रिकोणी डिझाईनला, कारण आपल्याला जागा कमी आहे, आपल्याला 2-3 मजल्यापर्यंत जायचं होतं, परंतु केंद्र सरकारच्या त्या नॉर्ममध्ये नसल्यामुळं इथं काही करता आलं नाही। पण तो नॉर्म आपण इथं तोडला। आपण आग्रहच केला की तुम्ही जर ह्या पद्धतीच्या रूम बांधत गेल्या तर पुढे शाळा जर वाढवायची असती तर वाढविता येणार नाही। ही जी आपली इमारत आहे ह्याच्यामध्ये आपण तो नॉर्म तोडून आपण एक वेगळ्या पद्धतीनं केल्यामुळे इथं वर्ग बसले आणि माझी पहिल्यापासून अपेक्षा आहे, आज का 8वीचा वर्ग आपण चालू केला आणि 8वीला जे प्रवेश घेणार आहेत त्या विद्यार्थ्याला खास करून सांगतो, तुम्ही काळजी करू नका, पुढल्या वर्षी ह्याच शाळेत तुम्ही 9वीला दिसता, ह्याच शाळेमध्ये त्याच्यानंतर तुम्ही 10वीला दिसता आणि ह्या जिल्हा परिषदच्या शाळेचा विद्यार्थी पुढल्या काळात 12वी करूनच बाहेर पडेल। त्याचं कारण आहे, आज जिल्ह्यामध्ये जे नावाजलेल्या शाळेमध्ये आपलं 1 नंबरचं नाव आहे, कारण जिल्हा परिषदच्या शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो थोडा वेगळा आहे की जिल्हा परिषदची शाळामध्ये तिथं शिक्षक शिकवत नाहीत, गैरहजर असतात, उशिरा येतात, ही कारण आहे अनेक, पण आपण एकमेव त्याला अपवाद आहे आणि म्हणून आपल्या शाळेचं जे नाव बदललं। आज आपल्याकडं आज 4 व्हीलरमध्ये पालक विद्यार्थ्याला आणून सोडते, ही एवढं सोपं नव्हतं की जिल्हा परिषदची शाळेत घडत नाही, ही घडवायचं काम त्यावेळेसपासून आजपर्यंत असणाऱ्या शिक्षकांनी केलेलं आहे, कारण ते श्रेय शिक्षकाला जातं। शाळेची इमारत किती मोठी आहे, शाळेत काय सुविधा आहे त्याला कुठेही महत्त्व नाही, शाळेत शिक्षण कसं दिलं जातं हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आणि म्हणून ह्या शाळेचं स्वरूप एक चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे। कारण आता सरने आमच्या हेमंत सरनं सांगितलं की आपल्याला अनेक अडचणी आल्या, ठीक आहे, आपल्याकडे खाजगी शिक्षण संस्थाची त्यांच्या बाबतीत ते प्रयत्न करतात, त्यांनाही आपल्याला नाकारता येत नाही, पण आपल्याकडं जिल्हा परिषदची शाळा असताना मोफत शिक्षण मिळत असताना खाजगीत जाऊन आपण पैसे खर्च करणं हे बरोबर नाही। म्हणून ह्या जयंतीच्या निमित्तानं ह्या 8वीच्या वर्गाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। बऱ्याच अडचणी आल्यावर माझ्याकडे ही ज्यावेळेस आले 2-3 त्यावेळेस मी आपल्या ग्रामीणच्या आमदार आहेत, खास मला त्यांचा उल्लेख करावा लागेल। मी त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली, त्यांना चांगलं माहीत आहे, कारण 3 मी जिल्हा परिषद 2ही सदस्य होतो। त्यावेळेस जिल्हा परिषदच्या कुठल्याही सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषदच्या शाळेचा विषय आला
पहिलं आपल्या जिल्हा परिषदचं नाव येतं आणि ही माहिती असल्यामुळे त्यांच्या कानावर घातल्यावर त्यांनी एकच दिवसात म्हणजे हे मोजून 24 तासात त्या मान्यतेचं पत्र आपल्याला पाठवून दिलं आणि त्याच्यामुळे आता काळजी करू नका. जोपर्यंत ही शाळा 12वी पर्यंत जाणार नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. विद्यार्थी आपण तयार करायचे, पहिली दुसरीपासून आपण तयार करायचे. 8वी 9वीला खाजगी शिक्षण संस्थेत घालायचे. त्यांनी 2 वर्षात 99% न्यायचे आणि गवगव कुणाचा होतो बघा. म्हणून महत्वाचा विषय आहे की आपण सगळं करायचं आणि पुढल्या ज्या शाळा असतील त्या शाळेनं 2-3 वर्षातच. मग एक तर आहे कुठलाही विद्यार्थी तुम्हाला माहिती आहे की खालूनच जर तयार असेल तर मग निम्म्यात कधी होत नाही. आमची सगळ्याचीच अवस्था ती झालेली आहे. मी जेवढे बसलो की आम्हाला त्यावेळेस जिल्हा परिषदेच्या शाळेला मी तर स्वतः आता जी शाळा आहे त्याच शाळेत आहे मी पहिलीपासून 7वी पर्यंत हनुमंतराव सगळेच आहे. आमची अवस्था का बिकट झाली, आमचं मूळ जिथं शिक्षण होतं तिथंच आम्हाला शिक्षण मिळालं नाही, त्याच्यामुळे आम्ही पुढे जाऊ शकलो नाही. आणि त्याच्यामुळे जे आपण मुळात अगोदर तयार करतो त्याचाच पुढल्याला फायदा होतो. म्हणून आता पुढल्या काळामध्ये आपल्या शाळेतून 12वीचाच विद्यार्थी बाहेर पडले. आमचे सगळे सहकारी मित्र, ही गोष्ट सगळ्यांना मान्य. शासनाकडे एवढ्या शिक्षणाच्या सुविधा मोफत असताना मग खाजगीत जायचं कशाला. आणि मग जर खाजगीत जायचं नसेल तर जिल्हा परिषदला शाळेला आपण हे वर्ग हे मान्यता देणं हे क्रम पाहताय. आणि अशा या माध्यमातून आज आपल्याकडं 8वीची शाळा इथं चालू झालेला आहे वर्ग. मी खास करून इथं आमदार बी नसले तरी त्या ग्रामीणचे आमदार धीरज भैया देशमुख यांचं तुमच्या सर्वांच्या समोर अभिनंदन करतो की त्यांनी. आपण ज्यावेळेस हनुमंतराव प्रस्ताव दिले या अगोदर 2 महिने ह्यांच्याकडं GR बी आहेत तसे. आता शासनानं GR बदलले. आपल्याकडं त्यावेळेस कसं होतं की एका शाळेपासून दुसऱ्या शाळेचं अंतर 2 किलोमीटर. पण मधल्या काळामध्ये आपण विलासराव त्याच्यावेळेस ही नॉर्म तोडले. 2 किलोमीटरच्या आतच आपल्या शाळा कागदावर दाखवल्या. ह्यांच्याकडे GR बी आहे शासनाचा, पण खाजगी शिक्षण संस्थेकडून काय अडचणी आल्यामुळं आणि आपली अडचण अशी झाली यांनी न सांगताच 7वीच्या विद्यार्थ्याला टीक्षा दिल्या नाहीत, लगेच 8वीच्या वर्गात बसवलं मान्यता नसताना. आणि मग परिस्थिती अशी झाली जर मान्यता नाही मिळाली आपण मिळणार आहे म्हणून ढकलीत नेलं असतं आणि मिळाली नसती तर ह्या विद्यार्थ्याचं काय करायचं हा मोठा प्रश्न. आणि समजा आपल्याला उशिरा मान्यता मिळाली असती ही विद्यार्थी निघून गेले असते तर पुन्हा आपण आणायचे कुठले. आणि हाच विषय मी धीरजभाईच्या कानावर घातला की आम्हाला त्वरित का गरजेचं आहे की आमची परिस्थिती अशी विचित्र झालेली आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी डायरेक्ट COला बोलून कालच्या काल COचं पत्र COनं त्यांचं पत्र डायरेक्ट आमदाराला मुंबईला पाठवून आमदारांनी त्या क्षणाला माझ्याकडे पाठवलं. आणि म्हणून आपल्याकडं आज सुरुवात झाली. आपल्याला कुठल्या संस्थेनं हे तर आपल्याला जी ती प्रयत्नच करणार आहे. मी बी खाजगी शिक्षण संस्थेचा संस्थाचालक असतो तर मीही ती केलं असतं. पण शेवटी आपल्याला आपल्या पद्धतीनं मार्ग काढून जावं लागणार आहे. पण पुढल्या काळामध्ये आत्ता ज्या 8वीच्या मी विद्यार्थ्याला आजच सांगितलंय, लक्षात आलं का की 8वी नंतरचा 9वीचा प्रवेशांना मिळणार, 10वीचा प्रवेशांना मिळणार. आणि सगळ्यात तिथं शिक्षक स्टाफ आहे की आपण कसं होतो की 6वी 7वी पर्यंत एक शिक्षणाचं एक आपला वेगळा पॅटर्न असतो. पुढे आपण 8वी 10वीचा विद्यार्थी आपल्याला तयार करायचा. आता तर तुम्हाला जास्त लक्ष करावं लागतं कारण 10वीतला विद्यार्थी मुरुडमध्ये पुढल्या काळात जिल्हा परिषदच्या शाळेत यायला ह्या पद्धतीनं तुम्ही कष्ट घेतलं पाहिजे. मागल्या काळात जेवढेही लोक आले त्यांनी ह्याच्यात कष्ट घेतलेला आहे. कारण मी जी सांगितलं, मी जिल्हा परिषदला होतो, आम्हाला जीबीत सदस्य उठायचा, कोणीतरी शाळेला कुलूपच लावलं, शिक्षक आले नाही. कुणी काहीतरी एका ह्याच्यात 2-6 महिने शिक्षकच नाही. असली परिस्थिती होती. आपल्याकडे ती परिस्थिती नाही. आणि त्याच्यामुळं आता ही जबाबदारी तुमच्यावर विद्यार्थ्यापेक्षा शिक्षकावर आहे की तुम्ही जर आणखी दर्जा वाढविला तर 100% आपली शाळा 12वी पर्यंत जाऊ शकते आणि ती 100% जाणार. पण पुन्हा एकदा आपण जो कार्यक्रम घेतला
आम्हाला सगळ्याला बोलवलं, याच्या बाबतीत आपल्या सर्व शाळेच्या स्टाफचं मी आभार व्यक्त करतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. आपण आम्हाला आश्वासित केला की इयत्ता 8वीमध्ये शिकणारा विद्यार्थी या ठिकाणी 12वी करूनच बाहेर जाणार आहे. त्याबद्दल मी शाळेच्या वतीने आपलं ऋण व्यक्त करतो. आभार.